जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ज्यावेळी YouTubeवरती व्हिडिओज अपलोड करता तर सुरुवातीला तुम्हाला अजिबात व्ह्यूज येत नाहीत आणि व्ह्यूज न आल्यामुळे मित्रांनो तुम्ही डिमोटिवेट होता आणि व्हिडिओ बनवणे बंद करता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करता त्यावरती व्ह्यूज जे डाऊन होतात ते व्ह्यूज कशा प्रकारे वाढवले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला काय काय नेमक्या गोष्टी फॉलो करावे लागतील, कारण हे सर्व तुम्हाला मी आज प्रूफ सहित दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेलाच आहे। व्हिडिओ तुम्ही पटापट लाईक करून या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून YouTubeच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी एक आपल्या YouTube चॅनलवरती 31 डिसेंबर दिवशी व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी टायटल फक्त इतकंच दिलं होतं, येणाऱ्या वर्षामध्ये करोडपती बना। आणि त्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो आपला 7 मिनिटाचाच व्हिडिओ होता, जास्त पण मोठा व्हिडिओ नव्हता। पण मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला असेल, व्हिडिओ बघितलाय की नाही मला माहित नाही, बट जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी एडिटिंग प्रॉपर एडिटिंग केलेली, जसं मी बोलत होतो तशा टाईपचे एक्झाम्पल सुद्धा मी त्यामध्ये दाखवत होतो। त्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो एंगेजिंग व्हिडिओ बनवला होता। आणि तरी देखील मित्रांनो तो व्हिडिओ मी कुठेही शेअर केला नव्हता, जस्ट यूट्यूबवरतीच अवलंबून म्हणजे यूट्यूबवरतीच डिपेंड राहून तो व्हिडिओ अपलोड केलेला, कुठेही प्रमोट केला नव्हता व्हिडिओ। म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसला लिंक शेअर केली नव्हती किंवा इंस्टाग्राम स्टोरीला लिंक शेअर केली नव्हती, इंस्टाग्रामच्या चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती देखील कुठेही शेअर केली नव्हती व्हिडिओची लिंक। तरी देखील मित्रांनो त्यावरती व्ह्यूज चांगल्या प्रकारे आलेले आहेत। पण जर त्याचे सुरुवातीचे व्ह्यूज जर आपण बघितले तर बघू शकता, व्हिडिओ अपलोड केल्यापासून 5 मिनिटांमध्ये फक्त 31च व्ह्यूज आले होते। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 24 मिनिटं ज्यावेळी झाली त्यावेळी फक्त 131च व्ह्यूज होते। आणि त्यानंतर जर तुम्ही बघितले 1 तास 54 मिनिटांमध्ये फक्त 400 व्ह्यूज होते। आणि तुम्ही रँक बघू शकता, महत्त्वाची म्हणजे रँकिंग बाय व्ह्यूज, म्हणजे लास्ट जे 10 व्हिडिओज तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यामध्ये 9व्या नंबरला हा व्हिडिओ राहतो। इतके तुम्हाला या व्हिडिओला व्ह्यूज कमी आलेले आहेत। आणि त्याचं कारण मित्रांनो दुसरं तिसरं काही सुद्धा नव्हतं, थोडासा माझा थंबनेल जो आहे तो कमी क्वालिटीचा होता। पण मला मित्रांनो इतका विश्वास होता की व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहेत, जास्त इम्प्रेशन यूट्यूब पाठवणार आहे, कारण मित्रांनो व्हिडिओमध्ये जे एडिटिंग केलं होतं ते खूप जास्त एंगेजिंग एडिटिंग होतं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोक व्हिडिओ कंप्लीट बघत होते। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला ऑडियन्स रिटेन्शन जास्त आलं होतं। आता त्यानंतर जर मित्रांनो तुम्ही बघितले 4 तास 49 मिनिटे म्हणजे जवळपास 5 तासानंतर परत जर तुम्ही रँक बघितली तर रँक 2 नंबरला गेलेले आहे आणि व्ह्यूज पण 1000 आहेत। आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन पण बघू शकता, 7 मिनिटाच्या व्हिडिओला 3 मिनिट म्हणजे जवळपास 40% जास्त ऑडियन्स रिटेन्शन आलेलं आहे। परत बघू शकता 1 दिवस 21 तासानंतर 3700 व्ह्यूज आलेले आहेत व्हिडिओला। आणि जर तुम्ही इथं बघितलं तर इथं स्पष्ट लिहिलं आहे, ग्रेट न्यूज, रेग्युलर व्ह्यूअर्स आर वॉचिंग दिस व्हिडिओ लॉंगर दॅन युजुअल। म्हणजे रेग्युलर तुमचे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांनी व्हिडिओ बघितलेलाच आहे, पण जेवढे व्हिडिओ बघतात तितकं त्याच्यापेक्षा जास्त टाईम व्हिडिओ तुमचा बघितलेला आहे। कॉन्ट्रीब्युटिंग टू 39% मोर व्ह्यूज, म्हणजे मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये तुमच्या जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ऑडियन्सनं, 39% जास्त व्हिडिओ तुमचा बघितलेला आहे, जास्त व्ह्यूज आलेले आहेत। तर मित्रांनो हे आणखीन व्ह्यूज वाढतच राहणार आहेत, तुम्ही चेक करू शकता आपला रिसेंटली अपलोड केलेला व्हिडिओ। तर मित्रांनो हे झालं कशामुळे, पहिली गोष्ट म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन व्हिडिओला चांगलं आलं आणि त्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये मोजकेच पॉईंट मी घेतले होते, ऑडियन्स बोर होणार नाही असे पॉईंट होते। प्लस व्हिडिओमध्ये एडिटिंग इतक्या जास्त लेवलला चांगलं केलेलं होतं की जितकं आपण बोलतोय त्या लेवलनं सगळं जे आहे ते प्रेझेंटेशन दिसत होतं, त्यामुळे ऑडियन्सला व्हिडिओ स्किप करण्याचा कुठल्याही प्रकारचा ऑप्शन दिसत नव्हता व्हिडिओमध्ये। प्लस यामध्ये आणखीन चूक काय झाली तर थोडासा थंबनेलचा CTR चांगला पाहिजे होता, त्यासाठी थंबनेलची क्वालिटी चांगली पाहिजे होती। आता या व्हिडिओचं मी थंबनेल पण थोडा चेंज करणार आहे, तो जर थंबनेल चेंज केल्यानंतर रिझल्ट चांगला आला तर त्याचा देखील मी व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगेल। आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल व्हिडिओला व्ह्यूज कशा प्रकारे येतात, तुम्ही व्हिडिओमध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि डिस्क्रिप्शनमधून प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा। भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।